एक व्हिडिओ व्हायरल गेला. 2K सबस्क्रायबर, वॉच टाइम कंप्लीट. फक्त करायचं होतं मला आता अप्लाय फॉर मॉनिटायझेशन. हॅलो, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि तुम्ही जर मला पहिल्यांदा पाहत असाल तर मी आहे प्रिया आणि तुम्ही पाहताय होम स्टोरीज विथ सिया आणि प्रिया. आजचा व्हिडिओ हा अजिबात डेली ब्लॉग नसणार आहे. हा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे. आता तुम्ही थंबनेल पाहून जर आला असेल तर तुम्हाला कळलं असणार आहे की हा व्हिडिओ कशाबद्दल असणार आहे. यामध्ये मी माझी यूट्यूब जर्नी शेअर करणार आहे आणि खूप महत्त्वाच्या गोष्टी शेअर करणार आहे. मी केलेल्या चुका, त्या चुकामधनं मी काय काय शिकलं आणि जर कोणी नवीन यूट्यूबर वगैरे व्हावा असा विचार करत असेल माझ्यासारखं, तर मग त्यांच्यासाठी माझ्याकडनं काही सजेशन्स. तर व्हिडिओ अजिबात स्किप नका करू, शेवटपर्यंत बघा. माझी यूट्यूब जर्नी स्टार्ट झालेली इथून 4 वर्षापूर्वी. माझी मुलगी सिया 8-9 महिन्याची असेल. मला पण तेव्हा यूट्यूब अबाउट फारसं माहिती नव्हतं, पण भेटेल त्या टाईममध्ये व्हिडिओ पाहायची मी, माहिती काढायची आणि बऱ्याच गोष्टी शिकले. मग मिशो प्रोडक्ट जस्ट चालायचे. खूप जणांना ॲप अबाउट आणखी माहिती नव्हतं. मग मी स्टार्ट केलं मिशो ज्वेलरी हॉलपासनं. नंतर तो कंटेंट आता किती दिवस देणार? तो कंटेंट संपल्यावरती कुकिंग व्हिडिओ स्टार्ट केले. दुपारी सिया झोपली की व्हिडिओ शूट करायचा आणि रात्री झोपली त्यानंतर एडिटिंग. लहान बाळ, मी पण तेवढी मॅच्युअर नव्हती. दिवसा झोप नाही, रात्री झोप नाही. पण तरी सलग 3 महिने मी 30 व्हिडिओ अपलोड केले आणि लाँग व्हिडिओसाठी बरीच मेहनत घ्यावी लागती. पण हळू मोबाईलमुळे डोळे दुखू लागले आणि मी अजून एक चूक करायची, ती मी पुढे सांगेल. नाहीतर मध्येच टॉपिक चेंज होईल. नवीन असल्यामुळे काही माहिती पाहिजे असेल तर व्हिडिओ पाहावे लागायचे. त्यामुळे तो त्रास अजूनच होऊ लागला. एक टाईम असा आला, आता मी पूर्ण थकली होती आणि विचार केला आता बस झालं. तेव्हा प्रत्येक यूट्यूबरचं जे स्वप्न असतं, एक व्हिडिओ व्हायरल जावा, ते स्वप्न पूर्ण झालं. माझा एक व्हिडिओ व्हायरल गेला आणि 8 दिवसामध्ये एकाच व्हिडिओवरती 5000 अवर्स वॉच टाईम कंप्लीट होऊन 2K सबस्क्रायबर पण झाले. आता जरी मॉनिटायझेशनसाठी इलिजिबल झाली असली मी, तरी कंटेंट तर बनवावंच लागणार होतं. त्यावरती सोल्युशन होतं. मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड करू शकली असती. रेग्युलर व्हिडिओ अपलोड न करता वीकमधनं एक व्हिडिओ अपलोड केला असता तरी चाललं असतं. पण मी स्वतःलाच एक्सक्यूजेस देत गेली. माझी सेकंड मिस्टेक, परफेक्ट मूव्हमेंट, परफेक्ट बॅकग्राऊंड असा विचार केला. नवीन घराचं बांधकाम चालू होतं. मग मी म्हटलं बॅकग्राऊंड छान असेल, वेल फर्निश्ड घर असेल, मग आपण आणखी छान कंटेंट देऊ. पण इथे आल्यावरती 3 BHK घर, छोटी मुलगी, घरातलं आवरणं, तिच्याकडे लक्ष देणं, माझा दिवस कुठे जाऊ लागला मला पण नाही समजलं आणि तो काही दिवसाचा ब्रेक 4 वर्षामध्ये कधी कन्व्हर्ट झाला मला पण लक्षात आलं नाही. 4 वर्षापूर्वी जेव्हा कंटेंट क्रिएशन चालू केलं होतं, त्यावेळी माझ्यासोबत काही जणांनी केलेलं. मग मी आता सध्या त्यांना पाहते तर त्यांचे 200K, 300K असे सबस्क्रायबर आहेत. मग मला वाटायचं राहून की मी चूक केली का? मी नव्हतं सोडायला पाहिजे, थोडा पेशन्स ठेवायला पाहिजे होता. तर हा रिग्रेट दिवसेंदिवस नको वाढायला. त्यामुळे म्हटलं चला परत कंटेंट क्रिएशन स्टार्ट करू आणि स्वतःला आणखी एक चान्स देऊ. असेल आपल्यामध्ये काही क्वालिटी, आवडलं लोकांना आपले कंटेंट तर आणखी पण व्ह्यूज येतील या विचारांनी मी परत व्हिडिओ स्टार्ट करायचा निर्णय घेतला. माझी इन्स्पिरेशन आहेत त्या सगळ्या लेडीज ज्या 9 to 5 जॉब करून सगळं घर सांभाळतात. त्या लेडीज ज्या जॉइंट फॅमिलीमध्ये राहतात, त्यांना भरपूर काम असतं. माझी आई, माझ्या सासूबाई ज्या खूप मेहनत करतात. तसं पण मोबाईल स्क्रोलिंगमध्ये दिवसाचे 2-3 अवर्स तर जातात. तोच टाईम इकडे द्यायचा असं ठरवून मी स्टार्ट केलंय. तुम्ही जर मला पहिल्यांदा पाहत असाल तर सुरू झालेल्या या छोट्याशा प्रवासात सुरुवातीपासून सहभागी होण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि नवीन जर कोणी असेल जो विचार करते आपण पण कंटेंट क्रिएट करू, डेली ब्लॉग्स करू किंवा कुकिंग व्हिडिओ काहीही बनवू, तर बिनधास्त करा. काही न करण्यापेक्षा काहीतरी प्रयत्न करून बघितलेलं कधी पण छान. आता नवीन यूट्यूबरसाठी माझे सजेशन्स जे मी माझ्या चुकांमधनं शिकली आहे. सगळ्यात पहिली गोष्ट कन्सिस्टन्सी आणि पेशन्स. दररोज जमत नाहीये, आठवड्यामधनं 2 व्हिडिओ अपलोड करा. फक्त मागच्या व्हिडिओपेक्षा पुढचा व्हिडिओ बेटर असायला पाहिजे. स्वतःचे व्हिडिओ पाहून स्वतःला प्रश्न करायचा, लोक का पाहतील आपला व्हिडिओ? देतोय का आपण काही स्पेशल कंटेंट? स्वतःला स्वतःचा दिवसेंदिवस बेस्ट व्हर्जन कसा बनवता येईल हे विचार करायचा. अजून एक खूप मोठी चूक जे माझ्यासारखे नवीन क्रिएटर करतात, दर 2 मिनिटांनी मोबाईल हातात घेऊन किती व्ह्यूज आले, सबस्क्रायबर वाढले का हे चेक करणं आणि काहीच फायदा होत नाही. उलट स्क्रीन टाईम वाढतो, चिडचिड वाढते. पहिलं 1 वर्ष किती व्ह्यूज येतात, किती सबस्क्रायबर वाढतात हा विचारच करू नका. फक्त एकच टार्गेट ठेवू, 100 व्हिडिओ. जोपर्यंत आपल्या डॅशबोर्डवर 100 व्हिडिओ दिसत नाही तोपर्यंत मी बंद करू का, मी करू शकेल का असा विचार करायचा नाही. कारण YouTubeवर जिंकणारे लोक टॅलेंटमुळे नाही तर ते थांबत नाहीत म्हणून जिंकतात. असा हा माझा प्रवास. अजून खूप बोलायचा आहे पण व्हिडिओ खूप मोठा होईल. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.